झाड आहे ती काय त्याचं ती फुलं खाल्लं गुलमोहर त्याचं ती फुल खाल्लं का ना त्या चिचाचा कवळा पाला कसा खा लागतो तसं ती फुल लागतं. मी मामाच्यात गेलो आम्ही सगळी पोरं म्हणजे सगळी पोरं आहेत ना वस्तीची अख्खी गोळा व्हायचं आणि आज म्हातारी आजी आहे ना तिथं फुलाचं झाड होतं पुढं घराच्या खात बसायचं वरती एक तिथं खांब होता मी खांबावर चढायचं फुलं काढायची लय भारी वाटलं लागायची. लय भारी दिसतंय मी तर म्हणलं पार आता गेलं कामात पण त्याला ती पाऊस जी पडला पहिला जी त्याला फुलं जी लागली मला अजून आठवतंय. लईच भारी झालं चालल्या सांड ग तुम्ही म्हणता रोज काय करायचं 2-3 दिवस पावसाने सुट्टी दिली या वयात्या आलेल्या दिवसाला पाठवून मस्त पैकी वाळत्या. मामाच्यात गेली ना टाकीवर चढायची आणि ती फुलं काढायची. मी पाणी भरत होते ना एकदा टाकीवर चढलेली वाळायला घातल्या तिकडं घातल्यात मस्त पैकी खडंग वाळवला. आता सगळ्यांनी ऑर्डरी टाका आता काय प्रॉब्लेम नाही आता अडचण नाही आता मस्त वाळवून ठेवले तो. आता पाऊस बंद आहे परत पाऊस बंद झाला की मग तुम्हाला ऑर्डर टाकता येणार नाही. आता 2-3 दिवस झाले मस्त पैकी वाळवून ठेवल्यात एकदम खडंग. आणि हा पक्षी आमच्यात रोजच वराटतो उठल्यापासून चालू असतं ते आज एकदा म्हण ग कुहू मग आजीला सकाळ भारी करत होती इंस्टावर व्हिडिओ आहे कुहू चंग्या बोले कुहू चंग्या बोले तसंच ना नाही चंगळ्या बोल हा चंगळ्या बोले होत ती कुहू चंग्या काय याड लागले काय जण असंच की बघितलं असेल माझं व्हिडिओ बाया मला म्हणते काय बाया लय अवघड झालं बाया काय म्हणू तुम्हाला आता चंगळ्या बोळे आजी म्हणत होती कशाला ती काय म्हणतात तुम्हाला गोट मला इकडे 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 बघ बघितलं होय ही गारच वाटते थोडीशी इकडून बघितल्या कुठली ही आणि नकाशात म्हणती या शिवलिंग पिंड तशीच आहे थोडी छोटीशी ती नव्हती ती थोडस पुढे टोची ना ती नसती ना तर तसंच झालं असतं ती टोची काढगम आहे बरोबर शिवलिंग होती आता गार होती पण खरं म्हणजे तर पाणी वारं सगळीकडून सगळं संकटच आहे. वारं सुटले असं मस्त पैकी झोप लागली झोप वारं सुटले की पण काही इलाज नाही झोपून जमन का मला काल झोकीला लावलं पण झोपून जमन का एवढं घालायचंय अजून आले होते त्या सकाळ धरून पाहुण्यांची घाय एक जास्त रिया 2-3 जण येऊन गेली त्यांचं बघत आपलं चाललंय हळूहळू असू द्या घातल्या तिकडं वाळायला काय आजी मम्मी इकडे बघा ग इकडे बघा ग मम्मी इकडे बघ चल शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झाली आणि आमच्याकडे चक्क आभाळ आलेलं आहे. आभाळ आले पण लाल असं लाल हो का लाल इकडे सगळी आणि चांदण्या चकाचका वारत्यात रातकिडे वारत्यात काय होतंय का र इकडे काय होतंय दर बापूंचा व्हिडिओ काढून घेऊन या. बापू लय दिवसात न आल्यात आहेत किती तर आल्यात वाटतं दर नाही आता बॅटरी लाव मस्तपैकी आणि व्हिडिओ काढत घेऊन ये पटकीने. बापू हो काही तर यांचं पिक्चर बघायचं काय नाही जेवायचं नाही वय भाकरी झाल्याशिवाय लवकर सगळे झोपायच्या तयारीत गेला तुम्ही जमून आपलं झोपतो यार वाळे कोणाची किरकिर नको आपलं भाकरी साप वाजली की यायचे होय झाले का कालवून नाही चालू झाले आता शिक स्वयंपाक करायचं बर या 10-20 मिनिटांनी हाय निवांत पिक्चर बघायचा होय तिकडं चाललाय स्वयंपाक. आजे काय करते या आज करते बेसन मस्त पाहिजे बेसन पिठलं करते पिठलं घट्ट का पातळ कसलं करू पातळ कर पातळ करते मराठीत काय म्हणते ती झुणका नाही बेसन पिठलं पिठलं म्हणते ती मराठीत आणि हिंदीत म्हणते ती काय हो
मला नाही माहिती. ही विकी काय आपल्या मराठीत बेसन पिठलं अजून काय झुणका पुसणाऱ्याला दणका. थांबा आठवून द्या काय म्हणते. झुणका पुसणाऱ्याला दणका. पिठलं स्पेशल हॉटेल टाका वाटतंय बाजरीची भाकरी पिठलं. हो. पंढरपुरात आम्ही गेलतो आमलोय गाणगाव ह्याच्यावर. हरभऱ्याला हिंदीत चना म्हणतात का नाही? काय म्हणते का नाही ती बेसन असंच काही तर ना काय माहिती काय. असं तरी काय का असं बेसनाला भाकऱ्या असलो जेवलो का नाही लय मी तर 2 भाकरी खाल्या 3 कुठं पंढरपुरात. लय पाताळ होतंय काय बेसन आणि काय पीठ टाकले मला कळलं नाही. घट्ट कर की जरा, पातळ कशाला लय करते? पाताळ होते आता मम्मीने तर पार पिठाचा लांबपास मग टाकी वरनं पीठ. तर ती बोलवावं लागेल मम्मीला. लय पाताळ होईल मला काय कळलंच नाही ह्यात. किंबर डबा राहून दिला नाही काय. मम्मी 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 कुठं गेली काय? अगं बेसन पिठा डबा आणले पातळ होईल. अगं मला वाटलं लय लय थोडं आहे. लय पातळ तुम्हीच म्हणलं लय झालं मी चावत होती की. मला काय कळलंच नाही किती काही ती. ते अंदाज तसा नाही लागत ग.